दरम्यान एकूणच आपण पाहतोय डोंबिवली ते ठाणे हा प्रवास सर्वाधिक धोक्याचा असल्याचं कळतंय। मुंबईतील उपनगरीय लोकलवर सर्वाधिक अपघात डोंबिवली ते ठाणे या स्थानकांदरम्यान होतात। सकाळच्या वेळी लोकलमधून पडल्यामुळे मृत्यू होण्याची सर्वाधिक संख्या याच टप्प्यात आहे। सकाळच्या वेळी डोंबिवली ते ठाणे या स्थानकांदरम्यान मोठी गर्दी असते, त्यामुळे लटकून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे। डोंबिवलीनंतर दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकात देखील सकाळी मोठी गर्दी असते। कल्याण डोंबिवलीकडून चढून दरवाजावर अडवणाऱ्या या प्रवाशांची संख्या मोठी असते। दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांमुळे दिवा, मुंब्रा आणि कळव्यातील प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही। दरवाजा अडवणाऱ्या या प्रवाशांमुळे दिवा, मुंब्रा आणि कळव्यातील प्रवाशांना अक्षरशः लटकून प्रवास करावा लागतो। कोपर, दिवा आणि मुंब्र्यातनं लटकून प्रवास करणारे प्रवासी अनेकदा लोकलमधून खाली पडत असल्याची नोंदही झाली आहे। गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवलीतनं सुटणाऱ्या लोकलची संख्या आता वाढवण्याची मागणी होतीये। दिव्यात सर्वात जलद लोकलला थांबा देण्याची मागणी सुद्धा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे।